कढी बनवते मी एकदम सिंपल पद्धतीने। तर एक मोठी वाटी दही घेतलेलं आहे मी। आता तेल गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी राई जिऱ्याची फोडणी आधी देते। तडतडून झालं तर आपण कढीपत्ता ॲड करूया। तर कढी बनवते मी एकदम सिंपल पद्धतीने, कारण खूप जास्त ऊन आहे तर काहीतरी साधं असं खावंसं वाटतंय। आणि बघा मी तुम्हाला तर आधी साहित्य सांगते। मी सिंपल पद्धतीने बनवणार आहे। त्यामध्ये मी फोडणीसाठी घेतलेला आहे कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, आणि फोडणीमध्ये मी राई जिऱ्याचा तडका पण देणार आहे। तर चला बनवायला घेऊया। तर एक मोठी वाटी दही घेतलेलं आहे मी। आता याच्यामध्ये 2 चम्मच बेसन ॲड करते। बेसन जास्त नाही टाकणार मी, 2 मोठे चम्मच बेसन ॲड करते आणि त्याला थोडंसं फेटून घेऊया। त्याला फेटून घेते थोडंसं। तर बघा असं फेटून घेतलेलं आहे मी। नंतर परत पाणी लागलं तर टाकेल मी, जसं आपल्याला वाटत असेल की पाणी त्यामध्ये ॲड करत जाईल। फोडणी देण्यासाठी तो तिथे ठेवलेला आहे। तेल गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी राई जिऱ्याची फोडणी आधी देते। राई जिरे चांगले तडतडून झाले ना, राई जिरे छान तडतडून झाले तर आता आपण कढीपत्ता ॲड करूया। राई जिरे कढीपत्ता टाकून झालेला आहे। आता आपण लसूण ॲड करूया। एकदम साधी आणि सिंपल अशी बनवते भजी। रोज कामावर जाताना वडा कशी गरम गरम छान लागते। थोडंसं बेसन आहे ना, त्याच्या गाठी बंद करते। थोडंसं पाणी आणि मीठ ॲड करते। पाणी ॲड करते। मीठ याच्यात टाकून झालेलं आहे। ही जशी जशी शिजेल ना तशी घट्ट बनली। आता वाटते ती पातळ, पण कढीला पातळ छान वाटते। त्याला 1-2 उकळ आली ना तो खूप मस्त टेस्टी अशी लागेल। मला गरम गरम कढी खूप आवडते। सिंपल अशी आपली कढी तयार आहे। आता भज्यांची तयारी करू। याच्यामध्ये पकोडे, कढी पकोडे 1 नंबर। आता पकोडे बनवूया, तोपर्यंत हे शिजेल। कढीला बघा छान अशी उकळ येते। शिजली की अजून छान घट्ट होणार।
थोडंसं बारीक गॅस करून ठेवते, छान अशी उकळेल. बघा कढी पूर्ण रेडी झालेली आहे. ही थंड झाली की अजून थोडी घट्ट होणार. कोथिंबीर वगैरे टाकून सगळी पूर्णपणे रेडी. आता मी भजी बनवण्याची तयारी करते. भजी टाकून झालेली आहेत आपली. मी ॲक्च्युली कढीमध्ये ना नरम, कारण कढीमधलं सगळं मग त्याच्यातलं हे असं त्याच्यामध्ये जाण्यासाठी. पण मला आणि माझ्या मुलांना तशी भजी आवडत नाही, कारण जे नरम नरम ते लागतात. म्हणून थोडासा मी त्याच्यामध्ये कांदा टाकलेला, म्हणून थोडासा मी त्याच्यात कांदा टाकलेला आहे का ती भजी एकदम अशी नरम वाटण्यासाठी नको. कारण याच्यामध्ये कढीमध्ये जेव्हा टाकल्यानंतर ती अजून एकदम नरम नरम अशी कापसासारखी लागते. मला आवडत नाही ते, आणि एकदमच नरम होतं. तर अशी भजी झालेली आहे करून. याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर, नॉर्मल अशी भजी बनवतात तसं, फक्त कांदा थोडा कमी प्रमाणात टाकलेला आहे. भजी रेडी झालेली आहेत. मस्त कुरकुरीत अशी भजी कढीमध्ये मी ॲड करेल. बघा पूर्ण रेडी झालेली आहेत. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. अर्धी भजी मी कढीमध्ये टाकेल आणि अर्धी अशीच ठेवेल, म्हणजे ज्याला जसं हवं तसं कर. ॲक्च्युली माझ्या मुलांना ना भजी कढीमध्ये आवडत नाही, ते वेगळे असे ठेवतात. तर अर्धी टाकेल, अर्धीच वेगळे. चला तर मग आता सगळे भजी काढून घेते. तर बघा 4-5 भजी मी टाकलेली आहे त्याच्यात. बाकीची ठेवलेली आहेत. भजी आणि कढी रेडी आहेत. हे बाकीचे भजी आणि कढी रेडी आहेत. चला तर बघा कढी रेडी आहे, पकोड टाकून, आणि ही नॉर्मल कढी.